चालू लग्नात झाले भांडण, त्यात लहान लहान पोट्टांना डायरेक्ट भाऊ दुल्हा दुल्हनच्या अंगावरच फेकलं. म्हटलं हे भांडणं काऊन झाले आणि कसे काय झाले चला तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो मी. तुम्हाला तर माहिती आहे तुमचा भाव आला होता नांदेड लग्नात आणि इथं एक नाही दोन नाही 31 लोकांचं लग्न एक सोबत झालं. म्हटलं इथं जर का 31 दुल्हा दुल्हन आहे तर त्यांची फॅमिली किती असणार विचार करा तुम्ही आता. आणि जेव्हा वरात निघत होती ना म्हटलं असं वाटत होतं की कोणत्या नेत्याची रॅलीची आहे, कारण की एवढी मोठी दिसत होती. पब्लिक तर एवढी होती म्हटलं की बाबा मायले लेकरू भारी होतं इथं. आणि बा फायनली वरात आली होती आणि वरात आल्यानंतर तर सुरू झाल्या होत्या रस्मा वगैरे. पण तुमच्या भावाला जोरात लागली होती भूक म्हणून निघालो भाऊ चोरपासाठी. पण भाऊ जेवणाच्या जागेवर एवढी लंबी लाईन होती की तुम्हाला काय सांगावं. पण जिथं जेवणाचा विषय आला तिथं तुमचा भाव हारणे मनात म्हटलं परत चोरपलो आणि डायरेक्ट आलो मंडपात. आणि इथं आल्यानंतर तो बघतो भाव वेगवेगळ्या रस्म सुरू होत्या. अशा रस्म तर मी माझ्या जीवनात कधी बघितल्या नव्हत्या. आणि या रस्मेत एक रसम होती ज्याच्यात सुरू होणार होता आता महायुद्ध. आणि या रसममध्ये असा विषय होता की जेव्हापर्यंत हातावर बांधलेला धागा उघडत नाही तेव्हापर्यंत दुल्हा दुल्हींवर होते भाऊ भयंकर वाला अत्याचार. पोट्ट्यांच्या हाती जे येत होतं म्हटलं ते डायरेक्ट फेकतच होते. ते घंटा फरक पडत नव्हता की लागो की नाही लागो. आणि ही रसम कोणी कोणी बघितली मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि फायनली या रसमेनंतर लग्न वगैरे संपलं होतं आणि आपण निघालो होतो घरी ज्यासाठी म्हणून आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तेव्हापर्यंत टाटा आणि बाय.